हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आयएस. आज अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आपण 36 लेक्चर बघतोय. तर जसं आपल्याला माहिती आहे की जो GS3चा पेपर आहे त्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्स असतात तर त्याच्यावरती आपण प्रत्येक लेक्चरमध्ये इथे ब्रीफली डिस्कस करत असतो. तर त्याच्या आधी जो आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे सायन्सशी रिलेटेड आहे, दॅट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी. की इंडिया गेट्स इंडियाज फर्स्ट कमर्शियल स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस ऑब्झर्वेटरी. ठीक आहे, तर ही ऑब्झर्वेटरी काय आहे, कुठे एस्टॅब्लिश केलेली आहे आणि याचा इंडियासाठी काय इम्पॉर्टन्स आहे आणि अदर कंट्रीजमध्ये व्हॉट ऑल इज गोइंग ऑन. ठीक आहे, तर हे जे काही न्यूजमध्ये आहे दॅट इज स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस ऑब्झर्वेटरी, तर याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर त्याच्या आधी सिलेबस पाहूया की जो सब्जेक्टिव्ह किंवा आपल्याला सब्जेक्टिव्ह पॅटर्नचा जो सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये सायन्स अँड टेकमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे. तर याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स अँड द ॲप्लिकेशन्स अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ, म्हणजे जे काही डेव्हलपमेंट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये होत आहेत प्लस त्याचे काय इफेक्ट्स आहेत एव्हरीडे लाईफमध्ये, म्हणजे आपण दररोजच्या जीवनामध्ये त्याचे काय काय इफेक्ट्स किंवा इम्पॅक्ट्स पाहतो. त्यानंतर अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इंडियन्सचं काय अचीवमेंट्स आहेत किंवा काय कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, तर नवीन काय टेक्नॉलॉजीज डेव्हलप होत आहेत, कुठे डेव्हलप होत आहेत आणि त्याचा परत काय इम्पॉर्टन्स आहे, काय सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये काय अवेअरनेस आपल्याला हवं. त्यानंतर स्पेस कम्प्युटर रोबोटिक्स या फील्डमधलं अवेअरनेस प्लस नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी, दॅट इज रिसर्च ओरिएंटेड जे काही सब्जेक्ट्स आहेत नॅनो प्लस बायोटेक्नॉलॉजी आणि इश्यूज रिलेटिंग टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असेल तर नक्कीच पाहिलं असेल की नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि जो काही स्पेस कम्प्युटर्सचा जो काही बीट आहे किंवा आपण म्हणतो की सिलेबस आहे तर त्याच्यावरती जास्तीत जास्त या एरियाजवरती फोकस केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर IPR, दॅट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे तर त्याचं पेटंटिंग, त्याचे राईट्स कोणाला इश्यू करायचे, कुठल्या पद्धतीचे राईट्स असतात, तर या सगळ्यांचा जो काही पार्ट आहे तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये इन्क्लुडेड आहे. तर याच्यामध्येच आज आपण पाहणार आहोत स्पेस, दॅट इज अवेअरनेस इन द फील्ड ऑफ स्पेस. तर स्पेसमध्ये काय की स्पेस सिच्युएशनल ऑब्झर्वेटरी जी सेट केलेली आहे किंवा एस्टॅब्लिश केलेली आहे तर त्याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर न्यूजमध्ये सुद्धा होतं की उत्तराखंड गेट्स इंडियाज फर्स्ट एव्हर कमर्शियल स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस ऑब्झर्वेटरी. तर ही ऑब्झर्वेटरी काय आणि कशासाठी आहे, दॅट इज द ऑब्झर्वेटरी विल मॉनिटर ॲक्टिव्हिटीज दॅट टेक्स प्लेस इन द स्पेस अँड लुक आउट फॉर मिलिटरी सॅटेलाइट्स अँड स्पेस डेब्रीज. तर स्पेस डेब्रीज काय आहेत, याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि काय सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे, तर हे पाहूया. तर एन्श्युरिंग दॅट नथिंग गोज आउट ऑफ साईट and Digantara, a space industry setup, is launching India's first ever commercial space situational awareness observatory. तर ऑब्झर्वेटरी ऑब्वियसली की जे स्पेसमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, ठीक आहे, तर त्या ऑब्झर्व करण्यासाठी प्लस आपल्याला त्याच्यातनं व्हॉट ऑल वी कॅन इम्प्रूव्ह किंवा त्याच्यासाठी आपल्याला आणखीन काय करता येईल या सगळ्या गोष्टींसाठी इथे काय आहे की एक ऑब्झर्वेटरी सेटअप करण्यात आलेली आहे. त्यानंतर इट इज सेटअप इन द गरवाल रिजन ऑफ उत्तराखंड. तर उत्तराखंडमध्ये दॅट इज नॉर्दर्न रिजन ऑफ इंडियामध्ये इथे काय केलेली ही सेटअप करण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑब्झर्वेटरीबद्दल काही की ऑब्झर्वेटरी विल ब्रिंग द फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन द रिजन अप टू द फर्स्ट ऑफ इट्स रिजन सेट अप टू अन आर्ग्युमेंट द स्टार्टअप्स SSA कॅपेबिलिटीज. तर नवीन जे काही स्टार्टअप आहे त्याच्या कॅपेबिलिटीज शो अप करण्यासाठी दिस इज एस्टॅब्लिश. त्यानंतर इट विल बी स्ट्रॅटेजिकली पोझिशन टू सर्व ग्लोबल स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट ऑपरेशन्स. तर जे काही ग्लोबल स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे तर त्याचे ऑपरेशन्स करण्यासाठी सुद्धा दिस इज इम्पॉर्टंट. त्यानंतर विल असिस्ट इन ट्रॅकिंग एनी ॲक्टिव्हिटी इन स्पेस इन्क्लुडिंग दॅट ऑफ स्पेस डेब्रीज अँड मिलिटरी सॅटेलाइट्स होवरिंग ओव्हर द रिजन. तर स्पेस डेब्रीज ज्या काही आहेत तर त्याचा काय इम्पॅक्ट आहे आपण सेंड केलेल्या सॅटेलाइट्सवरती, कारण आपण नेहमीच काय करत असतो की सॅटेलाइट्स लॉन्च करत असतो आणि त्या सॅटेलाइट्समुळे आपण काय करतो आहे की स्पेसमध्ये जे काही पोल्युशन आहे ते क्रिएट करतो आहे. तर त्याला स्पेस डेब्रीज किंवा जो काही
आपण थोडक्यात तिथे जो काही कचरा केलेला आहे दॅट इज स्पेस डेब्रिज, ठीक आहे, तर त्याचा काय इम्पॅक्ट आहे आणि त्याच्याबद्दलच स्टडी करण्यासाठी जे काय आहे ते दिस स्पेस ऑब्झर्वेटरी इज बीन सेटअप. तर USA इज अ डॉमिनंट प्लेयर इन मॉनिटरिंग द space debris. Observatory will bring the value to the nation in serving essential data source for advancing knowledge of the realm of the space. तर स्पेसमध्ये जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत किंवा ॲडव्हान्स नॉलेज आहे तर याच्यामध्ये आणखीन भर टाकण्यासाठी दिस विल बी इम्पॉर्टंट. त्यानंतर एबल टू सप्लिमेंट स्पेस बेस्ड सेन्सर्स इन दॅर मिशन टू मॉनिटर सॅटेलाइट अँड डेब्रीज इन ऑर्बिट्स रेंजिंग इन लोअर अर्थ अँड जिओसिन्क्रोनस अर्थ ऑर्बिट. तर जे काही अर्थचे ऑर्बिट्स आहेत आपल्याला माहिती की पोलर ऑर्बिट्स, जिओसिन्क्रोनस ऑर्बिट्स आणि लो अर्थ, हाय आणि मीडियम अर्थ जे काही ऑर्बिट्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा लो अर्थ आणि जिओसिन्क्रोनस अर्थ ऑर्बिट्स आहेत तर याच्यामध्ये जे काही डेब्रीज आहेत त्याचा काय इम्पॅक्ट आहे आणि त्याचं काय नेचर आहे तर हे सगळं स्टडी करण्यासाठी दिस ऑब्झर्वेटरी इज हेल्पफुल. त्यानंतर स्पेस डेब्रीज काय आहेत आणि यांना का स्टडी करायचं आहे किंवा हे स्टडी करणं का इम्पॉर्टंट आहे. तर द स्पेस डेब्रीज कन्सिस्ट ऑफ सेंट रॉकेट स्टेजेस, डेड सॅटेलाइट्स, फ्रॅगमेंट्स ऑफ स्पेस ऑब्जेक्ट्स रिझल्टिंग फ्रॉम अँटी सॅटेलाइट सिस्टम. तर ज्या काही स्पेस डेब्रीज आहेत तर त्याच्यामध्ये आपणच जे काही रॉकेट सेंड करतो तर आपल्याला माहिती आहे की आपले जे रॉकेट्स आहेत ते 2 to 3 स्टेज असतात, युजली 3 स्टेज. तर जेव्हा त्याच्या स्टेजेस जेव्हा ते रॉकेट प्रोपेल केलं जातं आणि त्याच्या स्टेजेस जेव्हा मागे पडत जातात तर त्या काय करतात की स्पेसमध्येच फ्रीली रिव्हॉल्व करत असतात. तर अशाच वेळी त्यांना जे स्टेज रॉकेटचे स्टेजेस आहेत ते, त्यानंतर डेड सॅटेलाइट्स म्हणजे काही सॅटेलाइट्स आहेत ज्यांचं काम संपलेलं आहे किंवा त्यांचा जो काही मिशन होतं ते कंप्लीट झालेलं आहे आणि आता त्यांचा काही एक यूज नाही आहे तर अशा खूप साऱ्या डेड सॅटेलाइट्स आहेत. त्यानंतर फ्रॅगमेंट्स ऑफ स्पेस ऑब्जेक्ट्स. तर मिशन शक्ती आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये काय की आपलीच एक सॅटेलाइट आपण काय केली होती, डिस्ट्रॉय केली होती. तर सेम वे त्याच्यापासून जो काही कचरा निर्माण झाला होता तर सेम वे तर फ्रॅगमेंट्स ऑफ स्पेस ऑब्जेक्ट्स, तर इतर जे काही स्पेस ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे फ्रॅगमेंट्स किंवा त्यांच्यापासून जो काही निर्माण झालेला कचरा आहे तर तो, त्यानंतर रिझल्टिंग इन फ्रॉम अँटी सॅटेलाइट सिस्टम्स. तर या सगळ्या गोष्टी आहेत तर यांना स्पेस डेब्रीज म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा की हर्टिंग ॲट द ॲव्हरेज स्पीड ऑफ 27,000 किलोमीटर्स पर आवर इन लो अर्थ ऑर्बिट, दीज ऑब्जेक्ट्स पोज अ व्हेरी रिअल थ्रेट ॲज कोलिजन इन्व्हॉल्विंग इवन इन सेंटीमीटर साइज फ्रॅगमेंट्स कॅन बी लेथल टू द सॅटेलाइट. तर ज्या काही वर्किंग किंवा फंक्शनल सॅटेलाइट्स आहेत तर त्यांच्यासोबत जर या स्पेस डेब्रीजचं कोलिजन झालं तर कोलिजन किंवा आपण म्हणतो की फ्रिक्शन, ठीक आहे, तर याच्यामध्ये काय की इवन सेंटीमीटर्सच्या साईजमध्ये म्हणजे मिनिमम साईजमध्ये सुद्धा जर या स्पेस डेब्रीज असतील आणि फंक्शनल सॅटेलाइटला किंवा एखाद्या फंक्शनल ऑब्झर्विंग सॅटेलाइटला जर त्या तिथे कोलिजन झालं तर इट कॅन बी हार्मफुल. तर याच्यासाठी यांना स्टडी करणं आणि तिथून कसं आपल्याला त्यांना डिस्कार्ड करता येईल, ठीक आहे, तिथून कसं त्यांना काढता येईल, सो दिस बिकम्स इम्पॉर्टंट. तर फ्री फ्लोटिंग स्पेस डेब्रीज इज अ पोटेन्शियल हजार्ड फॉर ऑपरेशनल सॅटेलाइट अँड कोलाइड विथ देम कॅन लीव द सॅटेलाइट्स डिसफंक्शनल. तर ज्या काही फंक्शनल सॅटेलाइट्स आहेत तर त्यांना डिसफंक्शनल, थोड्या जरी कोलिजन झाल्या तर डिसफंक्शनल बनवण्यामध्ये सो दिस विल बी व्हेरी व्हेरी हार्मफुल. तर यांचा थ्रेट काय आहे, खूप जास्त आहे. त्यानंतर बघा की टू मच स्पेस जंक इन द ऑर्बिट कुड रिझल्ट इन चेन रिॲक्शन वेर मोर दॅन ऑब्जेक्ट्स विल कोलाइड अँड क्रिएट न्यू स्पेस जंक. तर ऑलरेडी खूप सारा स्पेस जंक आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन भर पडत चाललेली आहे. तर ज्या काही फंक्शनल सॅटेलाइट्स आहेत आणि जे काही स्पेस डेब्रीज आहेत जर त्यांचं कोल्युजन झालेलं आहे इथे किंवा त्यांचं कोल्युजन जर होत असेल तर त्याच्यातून नवीन जंक किंवा नवीन डेब्रीज तयार होतील आणि ही जी सायकल आहे ती कंटिन्युअसली होईल. त्याच्यामुळे काय होणार आहे की जे काही इम्पॉर्टंट फंक्शनल सॅटेलाइट्स आहेत तर ते डिसफंक्शनल होतील आणि फक्त तिथे स्पेस डेब्रीजच क्रिएट होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर न्यू स्पेस जंक इन द प्रोसेस. तर असाच नवीन स्पेसचा जो काही कचरा आहे किंवा जंक आहे तो प्रोड्यूस होणार आहे. तर टू अ पॉईंट वेअर दीज अर्थ्स ऑब्झर्वेटरी बिकम्स अनयुजेबल, अ डॉमिनंट इफेक्ट. तर अशाच प्रकारे हा इफेक्ट क्रिएट होईल जिथे की सगळ्याच ज्या काही ऑब्झर्वेटरीज आहेत किंवा ज्या काही सॅटेलाइट्स आहेत त्या अनयुजेबल होतील किंवा डिसफंक्शनल होतील. त्यानंतर करंट सिनॅरिओ काय आहे किंवा करंट काय स्टेटस आहे तर रेफर्स टू कीपिंग अ ट्रॅक ऑफ ऑब्जेक्ट इन द
इन ऑर्बिट अँड प्रेडिक्टिंग वेअर दे विल बी ॲट एनी गिवन टाईम. तर सध्या जे काही स्टेटस आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय की त्यांचा जो काही ट्रॅक आहे रिव्हॉल्विंग ट्रॅक, तर तो आपण काय करतोय, प्रेडिक्ट करतोय. आणि जो काही मिळालेला पाथ आहे तर त्याला आपण ट्रॅक करतोय की फ्युचर पोझिशन त्यांच्या काय असणार आहेत आणि दे विल बी ॲट गिवन टाईम. तर गिवन टाईममध्ये जर आपल्याला नवीन सॅटेलाईट लॉन्च करायचं तर प्रिव्हियसवाल्याचं पोझिशन काय आहे आणि पुढे त्याचा काही थ्रेट आहे का, तर याचं प्रिव्हेन्शन जे आहे ते इथे बघतोय. त्यानंतर involves monitoring and movement of all objects, that is natural and man-made tracking weather space weather. तर स्पेसमध्ये ज्या काही आपण नॅचरल प्लस मॅनमेड सॅटेलाइट्स आहेत ज्या सेंड केलेल्या आहेत तर यांचा पूर्ण ट्रॅक ठेवणं प्लस या स्पेस डेबरीजसोबत त्यांचं इंटरॅक्शन काय आहे याचा ट्रॅक ठेवणं सध्याचं जे काही करंट स्टेटस आहे ते. त्यानंतर इट इज SSA अंडरस्टूड द कवरिंग 3 मेन एरियाज. तर तीन मेन एरियाज आहेत जो ही ऑब्झर्वेटरी कवर करते. तर त्यातला पहिला आहे की स्पेस सर्वेलन्स अँड ट्रॅकिंग ऑफ मॅनमेड ऑब्जेक्ट्स, म्हणजे जे काही सॅटेलाइट्स आपण सेंड केलेलं आहेत तर त्यांचं जे काही ट्रॅकिंग आहे ते. त्यानंतर सर्वेलन्स म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन, ठीक आहे, सर्वेलन्स करणे, ट्रॅकिंग करणे, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर स्पेस वेदर मॉनिटरिंग आणि फोरकास्ट. तर स्पेस वेदर आपण जो फोरकास्ट आपल्यापर्यंत दिला जातो तर या एरियामध्ये सुद्धा दी सॅटेलाइट्स किंवा ही जी ऑब्झर्वेटरी आहे ती इथे वर्क करणार आहे. दॅट इज स्पेस वेदर मॉनिटरिंग आणि फोरकास्ट. नियर अर्थ ऑब्जेक्ट्स अँड मॉनिटरिंग नॅचरल स्पेस ऑब्जेक्ट्स. तर अर्थच्या नियर जे काही स्पेस ऑब्जेक्ट्स आहेत तर त्यांना मॉनिटर करणं, त्यांचा ट्रॅक ऑब्झर्व करणं. तर या 3 एरियाजमध्ये जे आहे ते हे SSA आत्ता काम करत आहे. त्यानंतर इंडियाची केपेबिलिटी. नाव ॲट प्रेझेंट इंडिया युजेस मल्टी ऑब्जेक्ट ट्रॅकिंग रेडार ॲट श्रीहरिकोटा रेंज इन ॲट अ लिमिटेड रेंज. तर सध्या आपण श्रीहरिकोटा जे आंध्र प्रदेशमध्ये प्रेझेंट आहे तर तिथे एका लिमिटेड रेंजमध्येच आपण काय करत आहोत, हे यूज करत आहोत. त्यानंतर फॉर SSA इंडिया डिपेंड्स ऑन डेटा फ्रॉम NORAD, दॅट इज नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड अँड अदर्स अवेलेबल इन पब्लिक डोमेन. तर NORAD जे आहे तर त्याच्यावरती आपण डिपेंड करत आहोत आणि अदर ज्या काही कंट्रीज आहेत तर त्यांच्या रिसोर्सेसवरती आपण डाटासाठी डिपेंड करतो आहे. त्यानंतर दीज प्लॅटफॉर्म्स डोंट प्रोव्हाइड ॲक्युरेट ऑर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्फॉर्मेशन. आणि तरीसुद्धा काय आहे की त्यांच्याकडनं जे इन्फॉर्मेशन भेटत आहे ती कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ॲक्युरेट नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आपली स्वतःची ऑब्झर्वेटरी एस्टॅब्लिश करतो जेणेकरून की आपला जो काही डिपेंडन्सी आहे अदर कंट्रीजवरती, अदर एजन्सीज किंवा स्पेस सिस्टम्सवरती तर ती कमी होणार आहे. आणि आपलं एक इनबिल्ट जो काही आपण म्हणतो आत्मनिर्भर, ठीक आहे, तर त्याच्यावरती भर जाणार आहे. त्यानंतर आपल्याकडे इस्रो जी अपेक्स बॉडी आहे ती काय करते की एफर्ट्स टुवर्ड्स द SSA इज कोऑर्डिनेटेड बाय SSA कंट्रोल सेंटर इन बँगलुरू अँड मॅनेज्ड बाय द डायरेक्टर ऑफ स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस अँड मॅनेजमेंट ॲट इस्रो हेडक्वार्टर्स. तर इस्रो जे काही आहे तर ते अपेक्स बॉडी आहे जी पूर्णपणे इथे कंट्रोल करते आणि जे काही मॅनेजमेंट आहे ते इथे पाहते, ठीक आहे. त्यानंतर प्रोजेक्ट नेत्र काय आहे रिलेटेड, that is will be an early warning system in space to detect space debris and other hazards to Indian satellites. तर प्रोजेक्ट नेत्रा आहे जो की काय करणार आहे की आपण जे काही सॅटेलाइट्स आहेत आणि त्याच्या रिव्हॉल्विंग ज्या काही स्पेस डेब्रीज आहेत तर त्याच्यापासून होणारा जो काही हार्म आहे तो आधीच आपल्याला प्रेडिक्ट करता येणार आहे, डिटेक्ट करता येणार आहे. याच्यासाठी प्रोजेक्ट नेत्रा वन्स ऑपरेशनल इट विल गिव्ह इंडिया इज ओन केपेबिलिटी इन स्पेस सिच्युएशन अवेअरनेस अँड अदर स्पेस प्रोग्राम्स. तर स्पेस सिच्युएशनल अवेअरनेसमध्ये आणि जे काही अदर प्रोग्राम्स आपण इम्प्लिमेंट करणार आहोत तर त्याच्यामध्ये आधीच आपल्याला जे काही ऑपरेशनल हेल्प लागणार आहे तर ती प्रोजेक्ट नेत्रा देणार आहे वन्स इट विल बी इम्प्लिमेंटेड. त्यानंतर क्लिअर स्पेस 1. तर हा काय आहे की क्लिअर ग्लोबल लेवल दिस इज इनिशिएटिव्ह ऑफ युरोपियन स्पेस एजन्सी इन शेड्यूल्ड इन 2025 विल बी द फर्स्ट मिशन टू एलिमिनेट डेब्रीज फ्रॉम द ऑर्बिट. तर फर्स्ट मिशन असणार आहे 2025मध्ये जे की युरोपियन स्पेस एजन्सीनी सांगितलेलं आहे 2025मध्ये इम्प्लिमेंट होणार आहे. जे फर्स्ट मिशन आहे जे की स्पेस डेब्रीज क्लिअर करण्यामध्ये इथे हेल्प करणार आहे, ठीक आहे. त्यांचा सिग्निफिकन्स काय आहे, रेड्यूस कोलिजन रेट्स. तर जे काही कोलिजन्स होणार आहेत म्हणजे फंक्शनल आणि जे फंक्शनल सॅटेलाइट्स किंवा फंक्शनल वर्किंग सॅटेलाइट्समध्ये आणि जे काही डेब्रीज आहेत तर त्यांचा जो काही कोलिजनचा रेट आहे तो आधीच आपण प्रेडिक्ट करणार आहोत त्यामुळे तो कमी करता येणार आहे. त्यानंतर ट्रॅकिंग अँड आयडेंटिफाईंग द प्री एक्झिस्टिंग ROs दॅट इज वुड इम्प्रूव्ह द इफेक्टिवनेस ऑफ ट्रॅकिंग अँड आयडेंटिफाईंग द प्री एक्झिस्टिंग रेसिडेंट स्पेस ऑब्जेक्ट्स. तर जे काही
प्री एक्झिस्टिंग रेसिडेंट स्पेस ऑब्जेक्ट्स आहेत तर त्यांना डिटेक्ट करणं, त्यांच्यापासून जे कोलिजन आहे ते अवॉइड करणं आणि ज्या फंक्शनल सॅटेलाइट्स आहेत त्यांचं लाईफ जे आहे ते एक्सटेंड करणं, या सगळ्यामध्ये याचा खूप मोठा सिग्निफिकन्स असणार आहे. त्यानंतर एनहान्सिंग इंडिजिनियस केपेबिलिटीज, तर याच्यामध्ये काय आहे की प्रमोटिंग डेव्हलपमेंट ऑफ क्रिटिकल टेक्नॉलॉजी अँड इन्फ्रास्ट्रक्चर इज नेसेसरी टुवर्ड्स बिल्डिंग इंडिजिनियस रेझिलियंट केपेबिलिटीज अँड कम्पीट ऑन ग्लोबल स्टेज. तर ग्लोबल स्टेजवरती आपलं एक पोटेन्शियल एस्टॅब्लिश करण्यासाठी आणि इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यासाठी सुद्धा इट इज सिग्निफिकंट. त्यानंतर रिझल्टिंग क्रिएशन ऑफ हायब्रिड डेटा पूल दॅट विल सर्व बोथ कमर्शियल अँड डिफेन्स सेक्टर्स of the space industry. The space industry will help in the defense sector as well as in the commercial sector also. तर याचं जे सिग्निफिकन्स आहे ते स्पेस डेब्रीज मिनिमाइज किंवा रिड्यूस करण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जेणेकरून की फंक्शनल सॅटेलाइट जे आहेत त्यांचं लाईफ जे आहे ते आपल्याला एक्सटेंड करता येईल. तर इट वॉज ऑल अबाउट लेक्चर 36. तर असंच एक लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.